नमस्कार, मी PSI वैभव सांगळे। माझी आता राज्यात 4थ्या क्रमांकाने PSI पदी नेमणूक झालेली आहे। बघा विद्यार्थ्यांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मला कमेंट येतात, त्याच्यानंतर मेसेज येतात पर्सनली किंवा विद्यार्थी भेटून विचारतात की सर तुमची बुक लिस्ट काय होती? तुम्ही कुठले पुस्तकं वापरले? मग त्यावेळेस प्रत्येकाला सांगणं त्या ठिकाणी शक्य होत नाही। तर त्याच्यामुळे आज असं वाटलं की या प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी जी बुक लिस्ट मी वापरली आणि ती बुक लिस्ट वापरून म्हणजे मला चांगले मार्क घेता आले, तर ती बुक लिस्ट मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ चालू करण्याच्या आधी म्हणजे तत्पूर्वी मी तुम्हाला सांगून देतो की 9 नोव्हेंबरची कंबाईन जी आहे आता 2025 ची ती जवळ आलेली आहे। हा व्हिडिओ बघून कोणी त्या कंबाईनसाठी बुक लिस्ट चेंज करू नका। माझं म्हणणं असं आहे की जे विद्यार्थी नवीन आहे किंवा त्यांचा अटेम्प्ट 2026 चा आहे, त्यांचं जर एखादं बुक याच्यातून म्हणजे वेगळंच वापरत असेल काहीतरी, ज्याने आउटपुट येत नसेल, तर बुक चेंज करा आणि बुक चेंज केल्यानंतर त्या बुकच्या किमान 3 ते 4 रिव्हिजन तरी झाल्या पाहिजे, तर ते बुक चेंज करून उपयोग असतो। ठीक आहे? तर मी आज जी बुक लिस्ट सांगेल ती जे आम्ही वापरलं किंवा मी वापरलं, माझ्या मित्रांनी वापरलं, जी स्टँडर्ड बुक लिस्ट आहे तीच मी तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे? तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया की कुठली बुक लिस्ट वापरून तुम्ही चांगल्यातल्या चांगला स्कोर घेऊ शकता। चला आता संयुक्त गट ब पूर्व परीक्षेसाठी बुक लिस्ट, इथं गट ब आणि गट क दोन्ही सारखेच आहे, तर ही फक्त गट ब चीच नाही तर गट ब आणि गट क दोन्ही पूर्व परीक्षेसाठीची बुक लिस्ट आहे। दोन्ही पूर्व परीक्षेसाठी बुक लिस्ट आहे किंवा सरळ सेवा असो काही पण असू द्या, हे विषय जे आहे ना, हे ज्याचे एकदा पक्के झाले या बुक लिस्ट मधून की परत त्याला गरज लागत नाही। तुम्हाला एक सांगतो, आज आपण बुक लिस्टचा व्हिडिओ या ठिकाणी सुरू करणार आहे। तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या, आपलं ॲप्लिकेशन आहे Google Play स्टोअरला, त्या ठिकाणून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि सोबतच ॲप स्टोअरवरून तुम्ही ॲपल मोबाईलमध्ये सुद्धा आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। लवकरच आपण त्या ॲप्लिकेशनवरती आपली एक नवीन उपक्रम जो आहे तो विद्यार्थ्यांसाठी येतोय, सरळ सेवा चालू होत आहे। त्यासाठी तुम्हाला निकालामध्ये जो सब्जेक्ट घेऊन येऊ शकतो तो आपण त्या ठिकाणी घेणार आहे आणि अगदी म्हणजे अत्यल्प दरात त्या ठिकाणी आपण त्याला सुरू करतोय। त्याच्यानंतर आपलं जे YouTube चॅनल आहे, ज्या ठिकाणी ज्या प्लॅटफॉर्मवरती हे लेक्चर होतंय, असेच इथून पुढे जे गोष्टी महत्त्वाच्या आहे विद्यार्थ्यांना, ज्याचं म्हणजे मी म्हणतो की तुम्हाला ती गोष्ट सहज शक्य होत नाही, ती तुमच्यापर्यंत सहजरित्या आम्ही पोहोचवणार आहे। तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल। आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे, कंबाईन व्हिजन सर्च करा टेलिग्रामला जाऊन, कंबाईन व्हिजन, त्या ठिकाणी तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल दिसेल, तो तुम्ही जॉईन करू शकता, कारण की बरेच नोटिफिकेशन आपण त्या ठिकाणी टाकत असतो। या आता व्हिडिओवरती आपण आता बुक लिस्ट बघणार आहे। ठीक आहे? गट क आणि गट ब पूर्व परीक्षेसाठी, कारण की संयुक्त परीक्षा आहे, अभ्यासक्रम एकच आहे। आता बघा, कुठले स्टेट बोर्ड फ्रेशरने वाचले पाहिजे। आता जे फ्रेशर मुलं आहे ना, त्यांनी कुठले स्टेट बोर्ड वाचले पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या। बऱ्याच फ्रेशर मुलांचा विषय असतो की सर रेफरन्स बुक कोणते वाचले तुम्ही? पहिल्यांदा तुमचा पाया, मित्रांनो, पहिल्यांदा तुमचा जो पाया आहे ना तो परफेक्ट करा। ज्यावेळेस तुमचा पाया परफेक्ट असतो त्याच वेळेस तुम्ही उडीवर उंच जी उडी आहे ती मारू शकता। बघा, विज्ञान या विषयासाठी स्टेट बोर्ड सांगतो, दोनच विषय असे का जे स्टेट बोर्ड मधून व्यवस्थित करून ठेवायचे, त्यातले विज्ञान एक आहे। मग तुम्ही 8वी 9वी आणि 10वी विज्ञानाचं पुस्तक वाचायचं स्टेट बोर्डचं। 8वी 9वी 10वी जे मुलं अजून कॉलेजला आहे त्यांनी याच्या मल्टिपल रिव्हिजन म्हणजे 2-3 रिव्हिजन तरी व्यवस्थित करायच्या, बारीक नोट्स काढून ठेवा। ठीक आहे? त्यानंतर इतिहास या विषयासाठी स्टेट बोर्डचं 8वी आणि 11वी म्हणजे हे दोन पुस्तकं इतके महत्त्वाचे की अगदी मुख्य परीक्षेत, म्हणजे हे सुद्धा सायन्स सुद्धा आयोग मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा म्हणजे पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांमध्ये यांचा रेफरन्स घेतं आणि 3 ते 4 प्रश्न थेट विचारतं। आणि 3 ते 4 प्रश्न ही छोटी मोठी गोष्ट नाही मित्रांनो। त्यामुळे या ठिकाणी तुम्ही 8वी आणि 11वीचं पुस्तक तुम्ही घेतलंच पाहिजे आणि वाचलंच पाहिजे। आणि सायन्स सुद्धा 8वी 9वी 10वी याचे जे पुस्तक आहे ते तुम्ही वाचलेच पाहिजे। हे सगळे स्टेट बुक, हे जे सगळे स्टेट बोर्डचे पुस्तक आहे तुम्हाला अवेलेबल नसेल तर आपण आधीच आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला हे टाकलेले, तुम्ही टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा, कंबाईन व्हिजन सर्च करा, तशी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो। ॲप्लिकेशनची सुद्धा लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकू। ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ठेवा, 2-3 दिवसातच आपण त्या ठिकाणी आपला नवीन उपक्रम टाकणार आहे। ठीक आहे? चला पुढं। आता संदर्भ ग्रंथ, स्टेट बोर्डचं बोललो मी, संदर्भ ग्रंथ मी कुठले वाचले आणि तुम्ही कुठले वाचले पाहिजे? बघा, राज्यशास्त्र विषय म्हणजे पॉलिटी विषयासाठी मित्रांनो कंबाईन करतोय आपण, तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कंबाईनसाठी मिनिमम मटेरियल मॅक्झिमम रिव्हिजन, कारण की इतके जास्त फॅक्च्युअल डेटा असतो ना आणि आयोग विचारताना फॅक्ट्स विचारतात जास्त। सो आपल्याला रंजन कोळंबे सरांचं जे पुस्तक छोटं पण आहे
ते तुम्ही प्रेफर केलं तर सगळ्यात बेस्ट रंजन कोळंबे सरांचं पुस्तक. तर राज्यशास्त्रासाठी म्हणजे पॉलिटीसाठी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. जे लोक राज्यसेवा वगैरे करताय त्यांनी लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचलं तर चालेल. आता ऑलरेडी जर तुम्ही लक्ष्मीकांत वाचत असाल तर गुड, वेल अँड गुड. जर कंबाईनसाठी वाचत असाल आणि चांगले रिव्हिजन झाले असेल तर काही प्रॉब्लेम नाही. लक्ष्मीकांत आहे म्हणजे ऑल टाइम आहे. परंतु जर तुमची सुरुवात असेल किंवा 2-3च रिव्हिजन झाले असेल तर रंजन कोळंबे सरांचं पुस्तक तुम्ही वाचू शकता. महाराष्ट्राच्या भूगोलसाठी तुम्ही दीपस्तंभचं पुस्तक वाचा. दीपस्तंभ काय आहे? हे पुस्तक छोटं आहे म्हणजे बाकीच्या पुस्तकांपेक्षा हे पुस्तक छोटं आहे आणि सगळा डेटा याच्यामध्ये दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राच्या भूगोलसाठी दीपस्तंभचं पुस्तक या ठिकाणी वापरू शकता. आणि सोबतच तुम्ही मॅप्सचा वापर करा. जे कोरे मॅप भेटतात तर या पुस्तकातून वाचायचं आणि तो डेटा त्या मॅपवरती सगळा म्हणजे एडिट करायचा त्या ठिकाणी. भारताच्या भूगोलसाठी लोकसेवा अकॅडमीच्या नोट्स मिळतात भारताच्या भूगोलसाठी. तर काय करायचं, सिलेबसमधून पॉईंट घ्यायचे कारण की 2-3 मार्काला येतो. तर पूर्ण पुस्तक नाही वाचायचं, नोट्स वाचायच्या किंवा कोणत्याही एखाद्या तुमचं एखादं ट्रस्टेड जर माणूस असेल त्याच्या नोट्स असेल तर त्याच्या वापरल्या तरी चालेल. पण या नोट्समध्ये आहे बऱ्यापैकी माहिती तर तुम्ही घेऊ शकता. सायन्ससाठी जो सोर्स मी वापरला, सायन्ससाठी मी काय केलं 8वी 9वी 10वी स्टेट बोर्ड वाचले आणि माझं इंग्लिशमधून होतं सायन्स. त्यामुळे मी काय वाचलं, लुसेंट जीके. हे पुस्तक असं आहे ना 7-8 प्रश्न डायरेक्टली याच्यातून सोर्स आहे या 8वी 9वी 10वी आणि लुसेंट जीके मधून. वाचायला थोडंसं टफ वाटतं पण मी इतकं मल्टिपल टाइम वाचलं की मला ते नंतर इझी वाटायला लागलं. मला समजत काही नव्हतं परंतु डेटा मी पाठ केला होता. त्यामुळं लुसेंट जीके आणि 8वी 9वी 10वी आणि लुसेंट जीके इंग्लिश मिडियमवाले जे आहे त्यांनी हे वाचा. आणि ज्यांचं मराठीतून आहे तर बस्के सरांनी 8वी 9वी 10वी 11वी 12वी जे सगळे पुस्तक आहे NCERTचे त्याचं स्वतःचं जे पुस्तक बनवताना त्यांनी त्याचा विचार केलेला आहे. त्यामुळे तुम्ही बस्के सरांचं पुस्तक या ठिकाणी सायन्ससाठी वापरू शकता. म्हणजे विज्ञान विषयाची तुमची भीती ना तर त्याला घाबरू नका, त्याला डिकोड करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. चला, अर्थशास्त्रासाठी काय वाचलं पाहिजे म्हणजे इकॉनॉमिक्ससाठी काय वाचलं पाहिजे तर रंजन कोळंबे सरांचं पुस्तक तुम्ही वाचलं तरी चालेल किंवा देसले सरांचं हे पुस्तक बेस्ट आहे. हे देसले सरांचं पुस्तक जर वाचलं तर तुमच्या कन्सेप्ट एकदम प्रॉपर होणार, एकदम प्रॉपर. मग देसले सरांचं पुस्तक वाचा किंवा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचा. दोन्ही पण समतुल्य आहे त्या ठिकाणी. तुम्ही फक्त अर्थशास्त्रामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, अपडेटेड पुस्तक वाचा. अपडेटेड किंवा जर तुमच्या मागची आवृत्ती असेल किंवा थोडंसं 2-3 वर्ष जुनं असेल तर करंटमधून डेटा अपडेट करत चाला. नाही तर तुम्ही अपडेटेड पुस्तक घेत चाला, नवीन आवृत्ती घेत चाला. चालू घडामोडीसाठी काय वाचलं पाहिजे बघा, पृथ्वी परिक्रमा किंवा कुठलंही इयरबुक. पृथ्वी परिक्रमा वाचा किंवा इयरबुक वाचा किंवा सिम्प्लिफाईड म्हणून भेटतं. सिम्प्लिफाईड तुम्ही सिम्प्लिफाईड सुद्धा वाचू शकता. सिम्प्लिफाईड त्या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. एक तर पृथ्वी परिक्रमा, इयरबुक किंवा सिम्प्लिफाईड. जर तुम्ही दुसऱ्या सोर्समधून करत असाल आणि त्याचा मार्क पण येत असेल तर तुम्ही तेही वापरू शकता. ठीक आहे. तुम्ही म्हणता सर आम्ही जे वापरतो ते तुम्ही सांगितलं नाही तर असं काही नाही. तुमच्या सोर्समधून तुम्हाला मार्क येत असेल तर तुम्ही बिंदास वापरा. मॅथ अँड रिझनिंग गणित बुद्धिमत्तेसाठी काय वापरू मी तर ढवळे सर किंवा आरगडे सर ह्या दोन्हीतून कोणाचंही, ढवळे सर किंवा आरगडे सर यांचं पुस्तक वापरू शकता. ढवळे सरांनी म्हणजे बेसिकपासून तुम्हाला कन्सेप्टपासून सांगितलेलं आहे आणि आरगडे सरांनीही चांगली प्रॅक्टिस करून घेतलेली आहे. तुम्ही दोन्ही चांगल्या पद्धतीचे पुस्तक आहे. गणिताला सांगतो पुस्तकापेक्षा तुम्ही स्वतः किती प्रॅक्टिस करता ते महत्त्वाचं आहे. तुमची प्रॅक्टिस किती, रोज प्रॅक्टिस पाहिजे तुमची, रोज. त्यामुळं गणिताला जास्तीत जास्त 20 मार्क आहे ना त्या वेळी त्याला भर द्या. ओके. आता बघा इतिहासासाठी काय केलं पाहिजे. इतिहासासाठी काय करा, समाधान महाजन सरांचं बुक आहे. समाधान महाजनचं भाग 1 भाग 2. पहिल्यांदा एकच पुस्तक घ्यायचं परंतु आता त्याचे 2 पुस्तकं झाले, भाग 1 आणि भाग 2. सिलेबस काढायचा, आपल्या सिलेबसला कोणकोणते टॉपिक आहे आणि ते समाधान महाजन सरांच्या पुस्तकातून करायचं. प्लस 11वीचं स्टेट बोर्ड जुनं, म्हणजे स्टेट बोर्ड सांगताना तिथं पण ते पण जुनंच होतं जे बिगनरला सांगितलं. परंतु तुम्ही 11वीचं स्टेट बोर्ड जुनं हे वाचा कारण की मी सांगितलं मेन्सला सुद्धा याच्यातून प्रश्न दिसतात. सो पहिल्यांदा पाया पक्का करा. दर रिव्हिजनला 11वीचं स्टेट बोर्ड आधी वाचायचं आणि मग समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचायचं. इतिहासासाठी एवढा सोर्स सफिशियंट आहे, मोर दॅन सफिशियंट. याच्यापेक्षा काय बाहेरचं करायची बी गरज नाही. आता तुम्हाला मागील वर्षाच्या प्रश्नांसाठी सराव ज्यावेळेस करायचा असतो म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एक चॅप्टर वाचणार तर त्याचे PYQ तुम्ही वाचायचे. मग त्यावेळेस काय करायचं, लोकसेवा अकॅडमीचं 21,000 प्रश्नसंच आहे किंवा कोणत्याही अकॅडमीचं जर तुमचं पुस्तक असेल मागच्या वर्षींच्या ज्याच्यात क्वेश्चन असतील सगळे, आम्ही तर हे वापरलं, तर हे प्रश्नसंच तुम्ही घेऊन बसायचं. तुम्ही तो धडा वाचला की त्याच्यावरचे सगळ्या वर्षांचे PYQ करायचे असं. ठीक आहे. तर लोकसेवा अकॅडमीचं आणि एखादं एक्सप्लेनेशन घेऊन या, कंबाईनच्या पेपरचं एक्सप्लेनेशन भेटता. लोकसेवा अकॅडमीचं पण आहे किंवा बाकीचं दुसऱ्या अकॅडमीचे पण असतील ते पण, जर जे चांगलं असेल मार्केटमध्ये एक्सप्लेनेशन ते घेऊन या.
आपल्याला कोणाच्या अकॅडमी काय 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 आपल्याला काही करायचं नाही, आपल्याला मार्क पाडायचे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी आता अभ्यासाला सुरुवात केली आहे त्यांनी स्टेट बोर्ड आधी वाचून घ्यायचे आणि स्टेट बोर्डचे 1-2 रिव्हिजन झाल्या की मग इकडे यायचं, मग रेफरन्स बुक या ठिकाणी वाचायचे. ठीक आहे. आता आपण बघितलं की कोणकोणते रेफरन्स बुक वाचले पाहिजे. तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या हे सगळे, जेणेकरून तुम्हाला समजेल. तुम्ही लिहून घेतले असावे. तर ज्यांना सुरुवात करायची आहे किंवा ज्यांना माहीत नाही, व्यवस्थित गायडन्स मिळत नाही, जे गावाकडचे जे शहरात इकडे येऊ शकत नाही किंवा ज्यांना योग्य मार्गदर्शनापासून लांब आहे, तर कंबाईन व्हिजनचा हा जो उपक्रम आहे तो तुमच्यासारख्यांसाठीच आहे. की तुम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका की सर आम्हाला ही गोष्ट अपुरी पडते, तुम्ही आम्हाला सांगा, तर आम्ही तुमच्यासाठी नक्की ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी बघा आपला जो उपक्रम आहे, आपलं ॲप जे काढलंय त्याचा पण सिम्बॉल हाच आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलचा पण हाच सिम्बॉल आहे. कंबाईन व्हिजन नाव आहे, तुम्ही सर्च करा आणि तुम्ही जॉईन व्हा आणि आमच्या या उपक्रमामध्ये तुम्हीही सहभागी व्हा. ठीक आहे. धन्यवाद.